नमस्कार. घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, आज कोणती भाजी वगैरे बघणार नाही आपण. आज मस्त अशी एकदम झटपट होणारी गव्हाच्या सोजीची खीर बघणार आहोत. तर त्यासाठी मी ते 4-5 इतके काजू कापून घेतले आहे, 4-5 बदाम कापून घेतले आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 4-5 हिरवी इलायची घेतली आहे आणि 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी इथे मी गव्हाची सोजी घेतली आहे आणि आपल्याला सोबत अर्धा वाटी इतका तूप लागेल. तर चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गॅसवर मी कढई तापण्याकरिता ठेवलेली आहे. त्यामध्ये मी अर्धा वाटी इतका घरचा तूप ॲड करून घेत आहे. हा मी घरच्या मलईपासून तूप तयार करून घेतला आहे. तोचा तूप आहे. तुमच्याकडे घरचा नसेल तर तुम्ही बाहेरचाही वापरू शकता. तूप व्यवस्थित असा गरम झाला की त्यामध्ये मी ती सोजी ॲड करून छान असं सोजी फुटेपर्यंत भाजून घेणार आहे. मी सोजी ॲड करून घेतली आहे. तर व्यवस्थित असं फिरवून मस्त आपली सोजी एक व्यवस्थित अशी फुटली पाहिजे तोपर्यंत मस्त असं भाजून घेते. बघू शकता इथे थोडं थोडं भाजून झालेलं आहे. आता बऱ्यापैकी छान अशी आपली सोजी फुगलेली आहे. आणखी मी 2-3 मिनटं असंच फिरवून घेते आणि त्यामध्ये 1 लिटर इतका दूध मी ॲड करून घेणार आहे. दूध इकडे मी बॉईल करून घेतलं आहे जेणेकरून आपली सोजी लवकर होईल, म्हणून मी दूध आधीच बॉईल करून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित अशी आपली सोजी फुगली आहे मस्त. तुम्ही याला काय म्हणता मला नाही माहिती, पण मी याला अशी सोजी छान अशी फुगली असंच म्हणते. व्यवस्थित तळून झालेली आहे. आता यामध्ये मी दूध ॲड करून घेणार आहे या वेळेवर. तुम्हाला ही जर एखादी तुमच्या घरी बाई डिलिव्हरी झाली असेल त्या बाईसाठी ही एकदम बेस्ट आणि खूप हेल्दी अशी खीर आहे. बाळाला दूध देण्याकरिता वगैरे तुम्ही अशा प्रकारे खीर बनवून तिला खाऊ घालू शकता. तुम्ही यामध्ये साखरऐवजी तिच्यासाठी गुळही ॲड करू शकता आणि तुमच्या स्वतःसाठी पण साखरऐवजी गुळ ॲड केलं तर आणखीही चांगली राहील. खायला एवढी चविष्ट लागते. एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा. एकदम सोपी आणि झटपट होणारी ही खीर आहे आणि अचानक तुमच्या घरी पाहुणे जरी आले असतील तरी ही खीर एकदम फास्टमध्ये होते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा. जोपर्यंत आपली खीर तिकडे बॉईल होत आहे तोपर्यंत मी इकडे हे 4-5 इलायच्या होत्या त्या मी थोडंसं 1 चम्मच एवढं साखर ॲड करून बारीक करून घेते. अशा प्रकारे व्यवस्थित वाटून घेते. सोबतच मी इकडे खीरीकडे पण लक्ष ठेवलं आहे. खीर आपली व्यवस्थित अशी बॉईल होत आहे. जोपर्यंत खीर व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत त्यामध्ये साखर ॲड करून घ्यायचं नाही. जेव्हा आपली खीर थोडी 50% शिजत आलेली असते त्यावेळेमध्ये साखर ॲड करून घ्यायचं. बघू शकता मस्त अशी उकळी येते आपल्या खीरीला. आता त्यामध्ये जो 1 वाटी साखर घेतलेला होता तो मी यामध्ये ॲड करून घेत आहे. आणखी मी त्याला 10-15 मिनटं शिजवून घेते जोपर्यंत पूर्णपणे आपली खीर अशी घट्ट आणि क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत. बघू शकता खीर व्यवस्थित अशी घट्ट झाली आहे. आणखी मी यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड केल्यानंतर 10 मिनटं शिजवून घेते. यामध्ये मी थोडंसं बारीक कापून घेतलेलं काजू ॲड केलं आहे, बारीक कापून घेतलेले बदाम, मी थोडे थोडे बदाम गार्निशसाठी ठेवलेलं आहे. सोबतच मी बारीक वाटून घेतलेली इलायची पावडरही ॲड करून घेतला आहे. आता खीर आपली 90% तर शिजलीच आहे. आणखी आपण 5 मिनटं मस्त असं बॉईल करून घेऊ आणि त्यानंतर मी खीर सर्व करून दाखवते. खीर आपली छान अशी शिजलेली आहे. टेक्स्चरही खूप छान आलं आहे.
आणि खायला एवढी चविष्ट लागते, तुम्ही एकदा खरंच नक्की ट्राय करून बघा हे. जर तुमच्या घरामध्ये काही वेळेवर काही अवेलेबल नसेल काही गोड करण्याकरिता, त्यावेळेसाठी तर एकदम सोपी आणि झटपट पटकन होणारी ही रेसिपी आहे. बघू शकता मस्त अशी शिजून झाली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. जर घरामध्ये तुमच्याकडे गव्हाची सोजी अवेलेबल नसेल तर थोडंसं गहू घ्यायचं, त्याला साफ करून मस्त धुवून घ्यायचं आणि मिक्सरला थोडंसं बारीक होईपर्यंत दळून घ्यायचं. तयार होऊन जाते घरच्या घरी गव्हाची सोजी. आता खाण्याकरिता एकदम अशी रेडी झालेली आहे आपली खीर. ही खीर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता किंवा गरमागरमही सर्व करू शकता. इथे मी बाउलमध्ये व्यवस्थित सर्व करून घेत आहे. त्याच्यावरून मी काजू बदामाचं गार्निश करून घेणार आहे आणि त्यानंतर खाण्याकरिता देणार आहे. तर ही माझी झटपट होणारी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा.